नमस्कार, मेघास किचनमध्ये आज आपण तांदळाच्या पिठाचे पट्टी पापड बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे तांदूळ अगदी बारीक दळून आणले। आता आपण टोपामध्ये 2.5 वाट्या पाणी घेऊ। त्यातच आपण आता 1 चमचा मीठ, 1 चमचा पापड खार, पाव चमचा हिंग आणि 1 चमचा तेल टाकून उकळी येऊ देऊ। उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे। यातच आता आपण 2 वाट्या चाळलेलं तांदळाचं पीठ टाकून घेऊ आणि लाटण्याने पटापट घोटून घेऊ। 2-3 मिनिटातच पीठ घट्टसर होतं। लाटण्याने याप्रमाणे पटापट खिशी घ्यायची म्हणजे पीठ छान एकजीव होतं, गाठी अजिबात होत नाही। पीठ छान याप्रमाणे एकजीव होऊन मऊसर झाल्यावर लगेचच आपण त्यावरती आता झाकण ठेवून घेऊ। 10 मिनिटे मंद आचेवर शिजवून घेऊ। 10 मिनिटे झालेली आहे। पीठ छान शिजून हलकं झालेलं आहे। आता पुन्हा आपण लाटण्याने पीठ एकजीव करून घेऊ आणि आपण पीठ शिजले की नाही हे तपासून बघू। पीठ हाताला न चिटकता याप्रमाणे गोळी झाल्यावर लगेचच गॅस बंद करायचा। एक सुती रुमाल त्यावर ठेवायचा आणि झाकण ठेवायचं। गरम असतानाच पीठ पॉलिथिनवर घेऊन मळून घ्यायचं। याप्रमाणे लाटी बनवायची आणि याप्रमाणे प्रेस करून पॉलिथिनवरती लाटण्याने लाटून घ्यायचं। पट्टी पापड बनवण्यासाठी इथे मी करंजीचा चमचा घेतलेला आहे, त्याने आपण याप्रमाणे कट करून घेऊ। आपण बघू शकता छान असा पट्टी पापड तयार झालेला आहे। सर्व पापड मी याप्रमाणे बनवून घेतले। थोड्या थोड्या वेळाने पापड पलटी करून घ्यायचे। आता 2 दिवसात पापड छान पंख्याच्या हवेखाली सुकलेले आहेत। आता आपण कडकडीत अशा गरम तेलात तळून घेऊ। पट्टी पापडची ही रेसिपी आपल्याला आवडल्यास नक्की ट्राय करा। धन्यवाद।